मालूम पडेगी. लेकिन तिथं विजय क्षेत्रामध्ये ही परंपरा सतत चतुर्थकाल असतो. त्या ठिकाणी 20 तीर्थंकर होतात आणि ते वेगवेगळे जीव 20 तीर्थंकर होतात, तेच ते जीव होत नाहीत. आपल्यामध्ये सिद्ध भगवान किती होऊन गेले आत्तापर्यंत? अक्षय आनंद होऊन गेला, अक्षय आनंद. समजलं का? त्यामुळं तुम्ही आपल्यामध्ये तेच ते जीव पुन्हा पुन्हा हे घर घेत नाहीत. काय घेत नाहीत? जन्म घेत नाहीत. ते काय म्हणतात? तो जीव पुन्हा पुन्हा घेतात. तर त्याच्यामध्ये बरेच दोष लागतात. तर ही ढाल आपल्याकडे 2 प्रकारचे, म्हणजे एकंदर छळढाला जे आहेत ना, ते 3 प्रकारच्या छळढाला आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. पहिली छळढाला जे आहे ते बुद्धजनाची आहे. बुद्धजन नावाचे फार मोठे कवी होऊन गेले आणि त्यांच्याच आधारे काय ही जी आहे कोणती, ही आपली दौलतरामांची छळढाल आहे. ह्या 3 असताना देखील ही दौलतरामाची जी छळढाल आहे ती शांत रसाने परिपूर्ण आहे. कोणत्या रसाने? शांत रसाने. त्यामुळं हे सगळ्यांना त्यांच्या भाषेत समजलं असं त्याचं सगळं संसाराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि मुनीचं पण वर्णन केलेलं आहे. पण ते सगळ्यांच्या भाषेत असल्यामुळं ते सगळ्यांना प्रिय वाटलं, म्हणून ही फार प्रसिद्ध पावली. प्रत्येकाच्या ही आपल्याकडे थोडंसं कमी आहे, परंतु त्या ठिकाणी UP म्हणजे UP, पुन्हा तुमचं बिहार, हे सगळं जे आहे छत्तीसगड, इथल्या सगळ्या मातांच्या मुखोद्गत झालेलं आहे हे छळढाला. ढाल म्हणजे काय? मुख्य अर्थ ढालीचा असा की चाल. पण संसारातली जी आपण युद्धामध्ये ढाल वापरतो ना, ती ढाल जी आहे ते आपण संरक्षणाकरता वापरतो. म्हणजे संसार, धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण, धर्मपंथ साधे विना नरतिर्यंच्या समान. म्हणजे आपण धर्म करत करत संसार 2 प्रकारे भगवंतांच्या दिव्यध्वनीतनं 2 प्रकारे धर्माचं वर्णन केलेलं आहे. एक मुनिधर्म आणि एक शावक धर्म. तो प्रथम उपदेश देताना मुनिधर्माचाच दिला जातो. पण जर का क्षमता नसेल तुमची तर मग तुम्हाला शावक धर्माचं विवरण केलं जातं. तर शावक धर्माचं जे विवरण केलं जातं त्यावेळेला तुम्हाला तुमची जी आवश्यक क्रिया आहेत, कोणत्या? देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप और दान. तर ह्या ज्या क्रिया आहेत त्याचं वर्णन केलं जातं. तर हे अगोदर तुम्हाला शावक म्हणायला सांगितले आहे. जोपर्यंत तुम्ही अष्टमूल धारण करणार नाही तोपर्यंत तुमची योग्यता, आमचं व्याख्यान ऐकण्याची पण योग्यता नाही आहे. जे अव्रती आहेत त्यांना व्याख्यान ऐकण्याची योग्यता नाही असं पुरुषादेशनामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही प्रथम कमीत कमी अष्टमूल गुण धारण केलं पाहिजे. तुम्ही केलेत का अष्टमूल धारण? त्याचं व्रत आहे का? व्रत घ्यायला पाहिजे. असेच पैसे जर तुम्ही बँकेत टाकले तर त्याचं 2.5 म्हणजे 2.5% व्याज मिळतं आणि फिक्स डिपॉझिट केल्यावर 6.5% व्याज मिळतो. आणि अजून 5 वर्षाचं डेट फिक्स केलं तर 7.5 8% या वृद्धांना 8.5% व्याज मिळतं. तसं तुम्ही हे व्रत घेता, सहजतेनं पालन करता, परंतु त्याचं व्रत फिक्स करायचं. फिक्स कुठं करायचं? मुनी महाराज असेल तर मुनी महाराजांच्या सानिध्यात, नसेल तर भगवंतांच्या पुढं हे व्रत काय फिक्स करायचं असतं. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही जैन 8 मूलगुण म्हणजे 5 औदुंबर, वड, पिपळ, पाकळ, औदुंबर आणि अंजीर ह्यांचा त्याग करायचा. किंवा अहिंसानुव्रत, सत्यानुव्रत, अचौर्यानुव्रत, ब्रह्मचर्यानुव्रत आणि परिग्रह परिमाण. शावकाला काय सांगितलं आहे? परिग्रह परिमाण. आणि मुनींना ते निष्परिग्रह असतात, त्यांना 3च परिग्रह ठेवायला सांगितलेत. कोणती? एक पिंची, त्याचे पण 5 गुण आहेत. दुसरं कमंडूर आणि तिसरं शास्त्र. हे 3 जे आहेत ते फक्त त्यांच्याकडे असतात, त्यामुळे त्यांना निष्परिग्रह म्हटलं आहे. आणि तुम्हाला जे आहे ते परिग्रह परिमाण. हे परिग्रह जे आहे ते अंतरंग आणि बहिरंग, म्हणजे बहिरंग 10 परिग्रह असतात, अंतरंग 14 परिग्रह असतात. आणि ह्याचा पूर्णतः त्याग करणं
त्यावेळेला तो अकिंचन भावाने तुमच्यामध्ये निर्माण होतो. तर जे आहे ते बुद्धजनची जी काही छेडाला आहे त्याच्यावरून ह्यांनी दौलतराम पंडित जे आहेत ते हाथरसचे राहणारे होते आणि हाथरसचे राहणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये हाथरस नावाचं एक गाव आहे. तिथले ते त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला, तिथे राहत होते असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचा मृत्यू दिल्लीमध्ये झाला आणि आज 163 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असं वर्णन. तर आपल्यामध्ये मराठीमध्ये पण एक छेड आला आहे. कशामध्ये? मराठीमध्ये. ते कोणी त्याचं हे केलेलं आहे तर ते प्रेमचंद मानके नावाचे ग्रस्त आहेत. कोण नाव आहेत? प्रेमचंद मानके. ते प्रेमचंद मानके राहणारे जे आहेत ते मलकापूर जिल्हा बुलढाणा आहेत. त्यांनी मराठीत ह्या छेड आल्याचं काय केलेलं आहे? ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर हे जसं की 3 भुवन में सार मंगलाचरण केलं आहे. मंगलाचरण कशाकरता करतात? एक तर पुण्याची प्राप्ती होण्याकरता आणि दुसरं म्हटलं तर शिष्टाचाराचं पालन करण्याकरता. आणखीन हां ग्रंथाची जे मी रचना करतोय ते निर्विघ्नपणे पार पडावं आणि पुण्याची प्राप्ती आणि पापाचा नाश करण्याकरता म्हणून पण मंगलाचरण केलं जातं. तर त्यांनी काय लिहिलं आहे? 3 भुवनाचे सार. कुणी? प्रेमचंद मानकेने. इथं काय म्हणलं? 3 भुवन में सार वीत राग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके. तर ह्यांनी काय लिहिलं आहे? जे त्रिभुवनात जीव अनंत सुख हवे दुःखाने भयवन. त्यांनी काय लिहिलं? तुम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे आणि दुःखापासून सुटका झाली पाहिजे असं प्रत्येक जीव म्हणतो. परंतु सुख कशाचा स्वभाव आहे हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळं खऱ्या सुखापासून तुम्ही खूप दूर गेलात आणि दुःखापासून पण भयभीत आहेत. मग सुख जर हवे असेल तर सुख कशाचा स्वभाव आहे? सुख कशामध्ये आहे? आत्म्यामध्ये आहे. पंचेंद्रियाच्या विषयामध्ये देखील तुम्ही भोगत असताना जे सुख निर्माण होतं ते आत्म्यामधनंच येतो. पण ते पंचेंद्रियजन्य सुख आणि पंचेंद्रिय दुःख जे आहे ते वैभाविक परिणाम आहे. कोणतं? आत्म्यामध्ये जे सुख आहे ते निराकुलत लक्षणवाला जे अतींद्रिय सुख आहे त्याचं वैभाविक परिणाम म्हणजे पंचेंद्रियजन्य सुख आणि पंचेंद्रियजन्य दुःख जे आहे ते काय आहे? ते आत्म्याच्या सुखाचं वैभाविक परिणाम त्याला म्हणतात. जे त्रिभुवनात जीव अनंत सुख हवे दुःखाने भयवन अतः दुःखहारी सुखकार सांगतात गुरु करुणाकार. असे हे गुरु करुणाकार. करुणा कशावर केली जाते? ज्यांचं सर्व जीवांचं एकेंद्रियापासनं संगी पंचेंद्रिया जीवांचं काय होईल? दुःखाचं परिहार व्हावा आणि सुखप्राप्ती व्हावी असं जे गुरु विचार करतात. गुरु कसे असतात? गुरु कसे असतात? गुरु हे आहे क्षमा मागण्याच्या आत क्षमा करणारे, त्यांना म्हणायचं गुरु. काल मी तुम्हाला बोललो होतो. हां तर मग आता दुसरी काय कारिका आहे? दुसऱ्या कारिकेचं काय वर्णन केलेलं आहे? हां 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 शिवस्वरूप शिवकार म्हणजे शिवकार म्हणजे मोक्षाचं जसं स्वरूप आहे त्याला म्हणायचं शिवकार. हां आणि शिवस्वरूप म्हणजे आनंद स्वरूप ज्ञानस्वरूप. हा कसा आहे? शिवस्वरूप. वीतराग विज्ञानता. काय लिहिलं आहे इथं? 3 भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके. शिवस्वरूप म्हणजे आनंद स्वरूप. शिवकार म्हणजे मोक्ष प्राप्त करने वाला है उसे मैं. जे आनंद स्वरूप मार्ग आहे कोणता मार्ग आहे? मोक्षाचा मार्ग काय वर्णन केलेला आहे? तत्वसूत्रामध्ये काय पहिलं सूत्र आलं आहे? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. ह्याची एकता जी आहे
सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य ह्याची जी एकता आहे त्याला म्हणलेलं आहे मोक्ष मार्ग. आणि ते जो आहे ते कसं आहे, शिवस्वरूप आहे. आणि शिवकार काय, साक्षात मोक्ष प्राप्त करणं ह्याला काय म्हटलेलं आहे, शिवकार म्हटलेलं आहे. लक्षात ठेवायचं. साक्षात म्हणजे आपला सगळा खटाटोप कशा करताय, मोक्षाची प्राप्ती करण्याकरता आहे. मोक्षाची प्राप्ती कशी होईल, ते रत्नत्रयानं होईल. मग आपण सगळे, मग त्याच्यानंतर त्याचं वर्णन काय केलेलं आहे, जे वितराग विज्ञानता अर्थात रागद्वेष रहित केवल ज्ञान 3 लोक में सर्वोत्तम है, यही आनंद स्वरूप है. केवल ज्ञान जे आहे ते अत्यंत परिकोट जे आहे ते 18,000 प्रकारच्या शीलाची प्राप्ती 14व्या गुणस्थानात होते. आणि गुणस्थानात तेच होण्याकरता आपल्याला सगळ्याला प्रयत्न करायचा आहे. त्याला निर्गुण अवस्था म्हटली. कशामध्ये, तुमचं सकाळी जे चाललेलं असतं ना, आपण कनकसेन आचार्यांनी जे वर्णन केलेलं आहे स्वतंत्र प्रवचनामृत, स्वतंत्र प्रवचनामृत, त्याच्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे. 25व्या कारिकेमध्ये निर्गुण हा शब्द आलेला आहे. पहिल्यांदा मला ते लक्षात आलं. तर ही मानकेनी जे वर्णन केलेलं आहे ते ह्या जी हिंदीमध्ये रचना केलेली आहे कुणी, दौलतरामजींनी, त्याचाच अर्थ त्यांनी केला आहे. तर ऐका, दुसरं जे आहे ते, जे त्रिभुवन में जीवनंत सुख चाहे दुखते भयवंत, ताते दुखहारी सुखकार, कहे सीख गुरु करुणाधार. त्याचा मराठी त्यांनी कसं केलेलं आहे, तर ऐका भव्य ठेवा भान. हे भव्य जीवानो, तुम्ही भान ठेवा. इथं पण काय सांगितलं, जे त्रिभुवन में जीवन सुख चाहे दुखते भयवंत, ताते दुखहारी सुखकार, कहे सुख गुरु करुणाधार. हे करुणा जी आहे, दया, हा जीवाचा स्वभाव आहे. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये दयाभाव असतो, क्षमाभाव असतो. कळलं का? तसंच मग हा दयाभाव जो आहे तो त्यांचा दयाभाव व्यवहाराने म्हटले. आणि निश्चयाने काय म्हटले, दयेला काय म्हटलं, करुणा. करुणा दया हे एकार्थवाची आहेत, लक्षात ठेवायचं. हां. आणि हे धवलजीमध्ये आलेलं आहे की दया हा आत्म्याचा गुण आहे, आनंद गुण आहे. ज्ञान, दर्शन, चारित्र्य, वीर्य, श्रद्धा और अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, गुरुलघुत्व, प्रदेशत्व हे सामान्य गुण आहेत. आणि विशेष गुण म्हणजे ज्या ज्या त्या द्रव्यामध्ये राहतात. चेतना हे जीवाचं लक्षण आहे. पुद्गल हे स्पर्शरसगंध वर्णवाला आहे. आणि जे पुरणगलन ज्याच्यामध्ये होतं त्याला म्हणायचं पुद्गल. धर्मद्रव्य जे गतिहेतुत्व, चालण्यास उद्युक्त झालेले जे जीव आणि पुद्गल, त्यांना उदासीन असं मदत करणं त्याला म्हणायचं द्रव्य. आणि ते चालल्यानंतर पुन्हा थांबण्याकरता उदासीन असं एक द्रव्य मदत करतं त्याला म्हणायचं अधर्मद्रव्य. कुणाला चालणारे कोणते द्रव्य आहेत? जीव आणि पुद्गल. दुसरे कोण चालतात का? आणि धर्मद्रव्य आहे ते असंख्यात प्रदेशी आहे आणि ते शुद्धच आहेत, ते अशुद्ध नाही आहे. शुद्ध अशुद्ध कशामध्ये आहे? जीवद्रव्य आणि पुद्गल. अशुद्ध द्रव्य पुद्गलाला कसं म्हणायचं? जे आणि शुद्ध द्रव्य कोणतं आहे पुद्गलाचं? परमाणू जो आहे तो शुद्ध द्रव्य म्हटलं जातं, ज्याचा पुन्हा विभाग होत नाही. तो एक प्रदेश असतो आणि तो 2, 3, 4 परमाणूपासून अनंत परमाणूचा जो पिंड आहे त्याला म्हणायचं अशुद्ध द्रव्य. कोणतं? पुद्गलाचं अशुद्ध द्रव्य. पुद्गल कशाला म्हणायचं? ज्यात पुरणगलन होतं, ज्यात स्पर्शरसगंधवर्ण आहे त्याला म्हणायचं पुद्गल. आणि गतिहेतुत्व कशामध्ये आहे? धर्मद्रव्यामध्ये आहे. आणि उद्युक्त अशा काय त्याचं वाक्य येते? उद्युक्त म्हणजे चालण्याकरता उद्युक्त झाल्यानंतर त्याला उदासीन असं
जे द्रव्य मदत करतं त्याला म्हणायचं धर्मद्रव्य. त्याचं उदाहरण काय दिलं? मासा चालू त्या पाण्यामध्ये चालल्यानंतर उदासीन असं पाणी जसं मदत करतं तसं त्याला धर्मद्रव्य मदत करतं. आणि चालत असताना पुन्हा स्थिर राहण्याकरता एका ठिकाणी जसं छाया वृक्षाची जी आहे ते वाटसरूला काय होतं, ते थांबण्याकरता मदत करतं किंवा त्या ठिकाणी त्याला खूप आनंद वाटतो. तर अधर्मद्रव्य जे उद्युक्त अशा चालल्यानंतर थांबण्याकरता जे मदत करतं त्याला म्हणायचं हे अनादिकालापासून हे द्रव्य चालत आली. 6च आहेत, 7 पण नाहीत, 5 पण नाहीत. हे 6च काय आहेत? कारण वस्तू व्यवस्था 6च आहे आणि जशी आहे तशी त्यांच्या केवळ ज्ञानामध्ये झळकली. कुणाच्या? प्रभूंच्या केवळ ज्ञानामध्ये झळकली आणि तशी त्यांनी त्याचं निरूपण केलं. सर्वांगातनं दिव्यध्वनी खिरते. दिव्यध्वनी 3 आणि 4 वेळेस खिरते. त्याचा काल जो आहे तो 144 मिनिटाचा आहे. एक वेळेस 2 तास आणि 14 मिनिट आहे ना, का 24 मिनिट? 120 मिनिटाचे 2 तास होतात, राहिले किती? 24 मिनिट. मग हे 2 तास 24 मिनिट एक वेळेस दिव्यध्वनी खिरते. अशी 4 वेळेस दिव्यध्वनी खिरते असंही वर्णन आले आणि 3 वेळेस पण वर्णन आलेलं आहे. ते दोन्ही आपल्याला मान्य आहे. तर हे जीव जे आहे ज्या चेतना म्हणजे ज्ञानदर्शन आहे त्याला म्हणायचं जीव. जो पूर्वी होता, आता आहे, नंतर राहणार, त्याला म्हणायचं काय? तो मी. हे आपण सगळेजण जे आहेत ते जीवद्रव्य आहोत. आणि पुद्गल स्पर्शरसगंध वर्ण आला आहे. धर्मद्रव्य जे चालण्यास उद्युक्त असतात जीव आणि पुद्गलांना मदत करतं त्याला धर्मद्रव्य. आणि थांबण्याकरता अधर्मद्रव्य. आणि आकाश ह्या सगळ्या द्रव्यांना जे देतं त्याला म्हणायचं अवगाहन. जागा जे देतं त्याला म्हणायचं आकाशद्रव्य. अवगाहनत्व जे लक्षण आहे ते आकाशद्रव्याचं आहे. आणि काल तर अस्तित्व आहे पण ते काय नाही आहे. बहुप्रदेशी जे आहेत ते जीव, पुद्गल, धर्म, अधर्म आणि आकाश हे जे आहेत ते बहुप्रदेशी आहेत. कालद्रव्य एक प्रदेशी आहे म्हणून तो अस्तित्व आहे. अस्ति म्हणजे अस्तित्व आहे त्याचं, म्हणजे तो अनादि तर आहे. अनादि म्हणजे ज्याची सुरुवात नाही असा तो. आणि अनंत म्हणजे ज्याचा शेवट होत नाही असा तो. अस्ति म्हणजे अस्तित्व. आणि तो अस्तित्व आहे पण काय नाही, म्हणजे बहुप्रदेशी नाही. ते लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर स्थिर आहेत. आणि ते किती आहेत? त्यांची संख्या जीवद्रव्य किती आहेत? अनंत आहेत. अनंत कशाला म्हणतात? ते ज्याचा शेवट होत नाही त्याला म्हणायचं अनंत. पुद्गल किती आहेत? पुद्गल अनंतानंत आहेत. अनंतानंत म्हणजे जीवापेक्षा देखील अनंतानंत पटीनं पुद्गल आहेत. आणि धर्मद्रव्य एक आहे, अखंड, असंख्यात प्रदेशी आहे. ते किती आहे? ते लोकाकाशामध्ये जे असतं ते असंख्यात प्रदेशी ते धर्मद्रव्य असतं. ते निष्क्रिय आहे असं वर्णन केलं पण त्याच्यामध्ये देखील उत्पाद व्यय द्रव्य होत असतं. कोणतीही वस्तू म्हणजे कुठंच नित्य नसते. प्रत्येक वस्तूमध्ये परिणमन होत असतं. साही द्रव्यामध्ये परिणमन होत राहतं. तर धर्मद्रव्य एक असंख्यात प्रदेशी अखंड आहे. अधर्मद्रव्य ते पण अखंड आहे, असंख्यात प्रदेशी आहे. आणि आकाशद्रव्य अनंत आहे. आणि ज्या ठिकाणी ही सगळी बाकीची द्रव्य थांबतात त्याला म्हणायचं लोकाकाश. आणि लोकाकाशाच्या बाहेर आलोकाकाश. पण हे अशी व्यवस्था आहे. पण आकाश कसं आहे? अखंड आहे. अनंत प्रदेश आहे म्हणजे त्याचा शेवट नाही. हे सगळं आकाश जे आहे ते वरती 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 आजूबाजूला जे पसरलेलं आहे ते सगळं त्याच्या जे आहे ते आपला मध्यलोक आहे. म्हणजेच आपलं हे जे आहे ते सगळं जे 3 लोक जे आहेत ते अत्यंत संपूर्ण आकाश घेतलं तर त्याच्या मध्यभागी हे जे आहे ते 3 लोक आहेत असं वर्णन केलेलं आहे. आणि कालद्रव्य हे कसं आहे?
एक एक कालद्रव्य असतं आणि ते रत्नराशीप्रमाणे असतं. लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर ते स्थिर असतं. लोकाकाशाच्या त्याला रत्नराशीप्रमाणे ते असतं. आणि कालद्रव्याचं कार्य काय? आकाशाचं अवघानत्व, म्हणजे सगळ्या द्रव्यांना जे जागा देतं एका प्रदेशामध्ये. हो, एका प्रदेशामध्ये सगळे द्रव्य थांबू शकतात, अशी अवघानत्व शक्ती असते. परंतु हे द्रव्याची एका प्रदेशामध्ये थांबण्याची शक्ती नसते, असं वर्णन केलेलं आहे. कळलं का? तर अवघानत्व जे आहे ते आकाशाचं कार्य आहे. आणि कालाचं वर्तना परिणाम क्रिया परत्वा परत्वेच कालस्य. जे तुमचं वर्तन म्हणजे परिणाम होतं तसं तुमचं परिवर्तन तुमच्यामध्येच होतं, दुसऱ्या द्रव्यामध्ये होत नाही. परंतु ते होत असताना उदासीन असं जे मदत करतं, म्हणजे वर्तना क्रिया ज्याचं कार्य आहे त्याला म्हणायचं कालद्रव्य. आणि हे जे पुन्हा काय समय, समय कशाला म्हणतात? एक पुद्गल परमाणू एका प्रदेशावरून मंद गतीनं शेजारच्या प्रदेशावर गमन करणं, ह्याला म्हणायचं, त्या कालाला समय म्हणायचं. हा समय आपण छद्मस्त आपला बुद्धिगोचर होत नाही. आपण काय करतो? आपण सेकंद, पुन्हा मिनिट, पुन्हा तास, पुन्हा समय, आवली, हे सगळं झाल्यानंतर मग ते स्थूल जे आपण काल आहे तो आपण ग्रहण करू शकतो. समय जो आहे, समय जाणण्याची शक्ती जी आहे ती केवळ ज्ञानामध्येच आहे. आणि समय हा कालाचा शेवटचा विभाग आहे. पुन्हा त्याचा अविभाग म्हणजे त्याच्यापासून दुसरा विभाग होत नाही. कळलं का? तर असे 6 द्रव्याचं वर्णन येतं. तर जे त्रिभुवन में जीवनंत सुख चाहे दुख ते भैवंत, ताते दुख हारी सुखकार, कहे सीख गुरु करुणाधार. अत्यंत भयभीत आहे. कुणाला इष्टवियोगाचं दुःख आहे, कुणाला अनिष्टयोगाचं दुःख आहे, कुणाला वेदनाजनित दुःख आहे. दुःख संसारामध्ये आहे. जर संसारात सुख असलं असतं तर तीर्थंकर क्यों त्यागे? कारण त्यांच्याकडे ही सगळी सुखं असतात. कळलं का? 3 तीर्थंकर तर काय होते? तीर्थंकर होते, चक्रवर्ती होते, कामदेव होते, 96,000 स्त्रिया, 14 रत्न, 6 खंडाचे अधिपती, 32,000 मांडलिक राजे, हे सगळं असताना देखील काय निर्णय केला? याच्यात किंचित मात्र देखील माझं सुख नाही. कोणतं सुख? अतिंद्रिय सुख. म्हणून मग ते सगळं त्याचा त्याग करतात. संसारात सुख नाही आहे, सुखाभास आहे. पंचेंद्रियजन्य जे आहे ते सुखाभास आहे, ते शाश्वत नाही. शाश्वत सुख जे आहे ते अतिंद्रिय सुख आहे. आणि हा सगळा आपला खटाटोप जो आहे तो अतिंद्रिय सुख प्राप्त करण्याकरता आहे. आणि अतिंद्रिय सुख जे आहे ते सगळ्यात पूर्णतः कशामध्ये आहे? सिद्धालयामध्ये. ही प्रक्रिया कशी होते ते मी तुम्हाला सांगेन एकदा. हा निगूतातनं निघतो. निगूतामध्ये एक समयाला एक श्वास में 18 बार जन्म्यो मरो भरो दुखभार, निकसी भूमी जल पावक भयो, प्रत्येक वनस्पती थयो. तर हा निगूतातनं 608 जीव 6 महिने 8 समयात बाहेर निघतात. त्यांची देखील योग्यता असते. तिथं अक्षराचा अनंतवा भाग ज्ञान असतं आणि अंगुलीचा असंख्यतवा भाग त्याची अवघानं असते. तर हे कसं असतं? निगूत जे असते, निगूत जीव किती आहेत तर तुम्हाला सांगतो. खंदा अंडर आवास, खंदा अंडर आवास, पुलवी शरीर म्हणजे खंदा, स्कंद. जर तुम्ही सुईच्या टोक्यावर बसेल एवढं जर का तुम्ही एक अनंत काही म्हणजे कांदा, लसूण, रताळे, बटाटे, त्याचा जर का एक तेवढा सुईच्या टोकावर घेतलात तर असंख्यात स्कंद त्याच्यामध्ये असतात. किती? असंख्यात. लोक प्रमाण किती? एक लोकमध्ये इतके जेव्हा असंख्यात लोक जर इकट्ठे केले तर तेवढे प्रमाण स्कंद त्याच्यामध्ये असतात. आणि एक स्कंद घेतला तर त्याच्यामध्ये काय आहे? स्कंदा अंडर. तर त्याच्यात असंख्यात लोक प्रमाण अंडर असतात. आणि एक अंडर जर घेतला तर त्याच्यामध्ये असंख्यात लोक प्रमाण आवास असतात. म्हणजे स्कंदा अंडर आवास.
आणि एक आवासामध्ये असंख्यात लोकप्रमाण पुलवी असतात आणि एका पुलवीमध्ये असंख्यात निगोदित शरीर असतात. किती? असंख्यात निगोदित शरीर असतात आणि एका शरीरामध्ये अनंतानंत निगोदित जीव असतात. त्या सगळ्यांचा आयु, आहार, श्वासोश्वास एकच असतो. ते सगळी एकदाच, त्यांचं सगळंच प्रमाण एकच असतं. म्हणजे खंदा अंडर आवाज म्हणजे इतकी संख्या त्या निगोदातल्या जीवाची आहे. निगोदातले जीव कसे आहेत? अनंत. किती प्रकारचे आहेत? युक्तानंद, परितानंद आणि अनंतानंद. मग आनंदचे किती प्रकार आहेत पुन्हा? युक्तानंद, परितानंद, अनंतानंद. आणि पुन्हा सक्षय आनंद, अक्षय आनंद. काय म्हणायचं त्याला? एक एक काढला तर ते खतम होईल. आणि अक्षय आनंद ते कधीही संपणार नाहीत, त्याला म्हणायचं अक्षय आनंद. हे अनादी काळापासून निगोदातनं जीव 6 महिने 8 समयात 608 निघत आहेत. हे खड्डा खाली होईल की नाही? तो निगोदाचा खड्डा जो आहे ना, तो 7 नरकाच्या खाली आहे. तो योजन प्रमाण आहे आणि 7 योजन त्याची म्हणजे निगोद जे आहेत ते किती जीव आहेत त्या खड्ड्यामध्ये? अनंत अनंत आहेत. खंदा अंडर आवाज, पुन्हा पुलवी आणि शरीर. आत्तापर्यंत एका शरीरातले जीव देखील आत्तापर्यंत निघालेले नाहीत. एका शरीरातले देखील जीव आत्तापर्यंत जेवढे आत्तापर्यंत आनंद कालापासून निघालेत ना, एका शरीरातले अशी असंख्यात शरीरं ह्या विश्वामध्ये आहेत. कळलं का? असंख्यात शरीरं. म्हणून याचं प्रमाण एवढं मोठं आहे की आपण पण कुठं होतो? निगोदात होतो. सगळे तीर्थंकर कुठनं आले? सगळे सिद्ध भगवान कुठनं आले? निगोदातनं आले. निगोदातनं आल्यानंतर पुन्हा आपण काय होतं? स्थावर पर्यायामध्ये जन्म घेतो. स्थावर पर्याय म्हणजे पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक और वनस्पती कायिक असा आपण जन्म घेतो. तर पुन्हा कठीण पृथ्वी झालो, 22,000 आपलं आयुष्य होतं. कोमल पृथ्वीचं 12,000 होतं. जलकायिक जीवाचं 7,000 वर्षाचं आयुष्य होतं आणि वायुकायिक जीवाचं 3,000 वर्षाचं आयुष्य होतं. आणि अग्निकायकाचं किती दिवसाचं होतं? 3 दिवसाचं होतं. बरोबर. म्हणून आपण दहनक्रिया करून आलो शवाची की आपण 3 दिवसांनी जातो, कारण तोपर्यंत अग्नी विजलेला असतो. त्याचं आयुष्य किती आहे? 3 दिवसाचं. कळलं का? तर वायुकायिक, अग्निकायिक आणि वनस्पती कायकाचं 10,000 असावं. माझ्या आता निश्चित 10,000 असावं असं आयुमर्यादा वर्णन केलेलं आहे. तर हे आपण तिथनं निघतो. मग पुन्हा स्थावर पर्यायामध्ये असंख्यात पुद्गल परिवर्तन काल नाही, अनंत पुद्गल परिवर्तन कालामध्ये राहतो. आता दुसऱ्या नंबरची गाथा कारिका. असे ताही सुनो भवी मन थिरान, जो चाहो अपनो कल्याण, मोह महामद पियो अनादि, भूल आपको भरमतवादी. म्हणा ताही सुनो भवी मन थिरान, जो चाहो अपनो कल्याण, मोह महामद पियो अनादि, भूल आपको भरमतवादी. संसार भ्रमणाची आहे महाकथा, अल्पवदतो वदली मुनी यथा. निगोदात गेला काळ असीम, राहिला एकेंद्रिय काळ असीम. तर ताही सुनो भवी मन थिरान, हे मनाचं जे कार्य आहे ना, हे संकल्प विकल्प सारखं बाहेर जाते बघा. आचार्य शांतीसागर महाराजांना विचारलं एका पंडिताने, महाराज हे मन जे आहे ना म्हणले, हे सारखं बाहेर जातं हो, याला काय करावं? तर आचार्य म्हणाले, हे मन आहे ना माकड आहे म्हणले. माकड. काय सांगितलं त्यांनी? हे मन हे चारित्र्य चक्रवर्तीमध्ये वर्णन आलेलं आहे. हे मन माकड आहे, त्याला खुंटीला बांधून ठेवायचं बघा. त्याला खुंटीला बांधून ठेवायचं. काय म्हणले ते? त्याला खुंटीला बांधून ठेवायचं.
म्हणजे एका ठिकाणी त्याला आणून आपल्या स्वरूपाचं चिंतन करायचं, 6 द्रव्याचं चिंतन करायचं, 7 तत्वाचं चिंतन करायचं, हे सगळं बाहेरचं चिंतन करत करत स्वरूपाचं चिंतन करायचं. म्हणजे एका ठिकाणी त्या माकडाला खाद्य द्यायचं. माकड चलबिचल असतं का नाही, इकडून तिकडून उड्या मारते, पण त्याला एक फुटाने ठेवलं तर त्या ठिकाणी थांबतं ते खाईपर्यंत, आहे की नाही? तसं ह्या मन माकडाला माकड म्हटलं, याला ह्या मानाला काय म्हटलं आहे? माकड. माकड जसं चंचल असतं की नाही, तसं हे मन चंचल आहे, म्हणून ह्याला माकड म्हटलं आहे. म्हणून ह्याला खाद्य द्यायचं असतं. काय खाद्य द्यायचं? त्याला सतत विचार करायला लावायचे. मग त्याला स्वरूपाचं. मग हे कसं होईल? ज्या वेळेला आपण 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ द्रव्यगुण पर्यायाचा यथार्थ निर्णय करतो. 7 तत्व जे आहेत ते जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निजरा, मोक्ष, हे 7 तत्व आहेत. ह्या सत्वाचं यथार्थ स्वरूप जाणणं ह्याला व्यवहार सम्यक दर्शन म्हणतात. सम्यक दर्शन कशाला म्हणतात? 7 तत्वाचं जे स्वरूप आहे जसं आहे तसं मानणं, त्याच्यामध्ये कमी जास्त न करणं, किंचित न्यूनाधिक, त्याला म्हणायचं सम्यक दर्शन. आणि हे सम्यक दर्शन खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्रावर यथार्थ अकाट्य श्रद्धा आहे, पण तुमची अकाट्य नाही आहे, असंच आहे, अन्य नाही. कारण भगवान अन्यतावादी असत नाही. भगवान जे त्यांच्या दिव्यध्वनीतनं खिरलेलं असतं, कारण त्यांच्यामध्ये मनुष्य खोटं कसा बोलतो? आपल्या प्रेमापोटी खोटा बोलतो, कषायाने खोटा बोलतो. त्या ठिकाणी कषायाचा अभाव झाला आहे, त्यामुळं खोटं बोलण्याचं कारण त्या ठिकाणी राहिलंच नाही. ताई सुनो भवी मनथिरान, जो चाहो अपनो कल्याण. तुमचं कल्याण कशाचं आहे? आत्म्याला मोक्षाला घेऊन जाणं आणि मोक्षाला पोचवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. असं अंतिम संदेशामध्ये कुंतलगिरीला 22 मिनिट आचार्य शांतीसागर महाराजांनी उपदेश दिलेला आहे. मी खूप वेळा तिथं वाचत असतो, त्या ठिकाणी चिंतन करत असतो. आणि मी चारित्र्य चक्रवर्ती ग्रंथ 5-10 पेजेस वाचल्याशिवाय झोपतच नाही. त्या ग्रंथानेच मला इकडं आणले. आईचे संस्कार, गुरूंचे संस्कार, आणि त्या ग्रंथात पहिल्यांदा मी वाचलो. 2 दिवसात तो ग्रंथ पुरा केला. मला इतका आवडला. कितीतरी वेळा त्यांच्यावर उपसरी झाले हो, सापाचे वगैरे, कळलं का? सगळं त्याने शांततेनं सहन केलं. जो मनुष्य शांत आहे, कशाची मंदता आहे, त्याच्या शरीरावर एक प्रकारचा ऑरा म्हणजे थर्मल ऑरा, इलेक्ट्रिक ऑरा, पुन्हा मॅग्नेटिक ऑरा, असे 7 का 8 प्रकारचे ऑरा आहेत. तुम्ही जसं विचार करता त्याप्रमाणे तुमच्या शरीराच्या भोवती एक वलय निर्माण होतं. जसं तीर्थंकराच्या शरीराभोवती एक वलय तयार होतं, त्याला काय म्हणतात? प्रभामंडल म्हणतात. त्याच्यामध्ये तुमचे 3 भाव पूर्वीचे, 3 भाव नंतरचे आणि चालू भाव. आणि चालू भावाचं देखील असं 7 भावाचं आपल्याला आपलं भविष्य कळतं, त्याला म्हणायचं प्रभामंडल. तसं आचार्य शांतीसागर महाराजांच्या कशात अत्यंत मंदता होती, त्याचा परिणाम म्हणून तीर्थंकरांच्या शांत रसाचा परिणाम काय झाला? वाघ आणि गाय एका ठिकाणी त्या ठिकाणी आले. म्हणजे परस्पर जो जातीनं क्रूर आणि परस्पर वैरी मुंगूस आणि साप, कळलं का? हे सगळे एका ठिकाणी आले. हे कशाचा प्रभाव आहे? त्यांच्या शरीराभोवती असलेल्या आणि त्यांच्या परिणामाचा प्रभाव आहे, कळलं का? तसाच आपल्या शरीराभोवती प्रत्येक जीवाचा एक ऑरा असतो, आभामंडळ तयार होतं. तुम्ही जसे विचार करता, तुम्ही क्रूर असाल तर तुमचं आभामंडळ तेवढं त्या प्रमाणाचं असतं. तुम्ही शांत असाल तर एक प्रकारचं तुमच्या शरीराभोवती एक आभामंडळ तयार होतं. आणि त्या आभामंडळाचा देखील फोटो काढण्याची आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये योग्यता झालेली आहे. कर्लॉन फोटोग्राफी नावाची टेक्नॉलॉजी रशियाने शोधून काढली आहे. कर्लॉन अत्यंत सूक्ष्म. कर्लॉन फोटोग्राफीमध्ये तुमच्या शरीराच्या भोवतीचं आभामंडळ देखील काउंट केलं जातं. आणि कशा प्रकारचं आभामंडळ आहे हे देखील त्याचं सगळं काउंट केलं जातं. म्हणून परिणामात शांतता ठेवा, सर्व जीवांना क्षमा करा. सव्ये जीवा खमंतु मे मेत्ते मे सर्वभूतेषु, खम्मामी सर्व जीवानां. सव्ये जीवा खमंतु मे
हां, मला माझा कुणाशी वैरभाव नसावा, सगळ्याशी मैत्रीभाव असावा, असं त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. म्हणून कारण हे केव्हा होईल? ज्या वेळेला तुम्हाला सम्यक दर्शन होईल त्यावेळेला हे सगळे जीव जे आहेत ते माझ्यासारखेच एक जीव आहेत. मी जसा ज्ञातादृष्ट आहे, ज्ञानदर्शनमय आहे, तसेच सगळे जीव ज्ञानदर्शनमय आहे. म्हणजे मग सासूमाचा आत्मा पण, सासूबाईचा आत्मा पण ज्ञानदर्शनमय आहे. मग सासूने काय विचार करायचा? सुनेचा आत्मा पण ज्ञानदर्शनमय आहे. मग दोघांचा एकमेकाबद्दल द्वेषभाव नाहीसा होईल. मग दोघांबद्दल एकमेकांचा भाव काय? समता भाव राहील. ही माझ्यासारखीच आहे, हिच्या देखील सुखाचं दुःखाचं वेदन माझ्यासारखंच आहे. पहिला संदेश महावीर भगवंतांनी दिला आहे. काय दिला आहे? मग ती विचार करेल सासू आणि सून की ह्या जगातले एकेंद्रियापासून चौथी पंचेंद्रियापर्यंत जे जीव आहेत ह्या सगळ्यांचं स्वरूप माझ्यासारखं आहे. हो, माझ्यासारखं आहे. हे महावीर भगवंतांनी पहिला संदेश दिला आहे. काय संदेश दिला आहे? हे सगळे जीव हे माझ्यासारखे आहेत. ह्याच्या सुखाचं दुःखाचं वेदन माझं जसं आहे तसंच त्यांचं आहे. पण त्यांना आता सुखाचं दुःखाचं वेदन राहिलेलं नाही. ते फक्त सुखामध्येच, अतिंद्रिय सुखामध्ये आहेत केवळ ज्ञान झाल्यानंतर. म्हणून हा समताभाव, समरसी भाव, साम्यम स्वास्थ्यम समाधी योगा चित निरोधा शुद्धोपयोगा भवंती एकाच वाचका. साम्य कहो, स्वास्थ्य कहो, समाधी कहो, हां, शुद्धोपयोग कहो, हे सगळे एकार्थवाची आहेत. कळलं का? म्हणून समताभाव सतत ठेवायचा. त्यामुळे तुमच्या कशात मंदता आल्याशिवाय समताभाव येणार नाही. आणि ह्या समताभावामुळंच दोन जुगुबच्छा काल सांगितलं ना, सुकुमार मुनी ज्यावेळेला दीक्षा घेऊन गेले आणि यशोभद्रा सेठाणीचा हा मुलगा, यशोभद्रा सेठाणीचा मुलगा याच्या मामा त्या बगीचेमध्ये आला होता. यशोभद्रा सेठाणी चातुर्मासाच्या अगोदर जाऊन भेटली. माझा एकुलता एक मुलगा आहे हो, ह्याच्या पत्रिकेमध्ये, त्याचा भाऊच असतो तो सका, ह्याच्या पत्रिकेमध्ये आहे, ह्यानं मुनीचे शब्द ऐकले की निघून जाते. तुम्ही 4 महिने चुपचाप बसायचा बघा, काय बोलायचं नाही. तिनं सांगून दटावून गेली होती. पण 4 महिन्याचे समाप्तीचे ज्या वेळेला झाले, हा सुकुमार स्वर्गातून आला होता. ते सगळं त्यांनी वर्णन करताना, ते स्तोत्र म्हणताना, अरे मी स्वर्गात होतो आणि मी हे काय करतो. एकदम त्यांना संसार शरीरापासनं निर्विण्ण झाले, भोगापासनं. आणि मग कसं जाणार? ज्याला रत्नाच्या प्रकाशात ठेवलं होतं यशोभद्रा सेठाणीने, त्या प्रकाशाशिवाय दुसरा प्रकाश काल सांगितलं त्याने, आरतीचा प्रकाश त्याला सहन होत नव्हता. आणि मग त्याच्या बायका ज्या होत्या ना, त्यांच्या साड्या होत्या, त्या साड्या खांबाला एकाला एक बांधून खाली सोडल्या आणि त्याला धरून तो खाली उतरला. आणि उतरल्यानंतर चालू लागला. कधी बाहेर जातच नव्हता. इतका नाजूक, भयंकर नाजूक. चालताना त्याच्या पायाचं घर्षण झाल्यावर त्याच्या टाचेतनं रक्त निघायला लागलं. तिकडे त्याचं लक्षच नाही. बस दीक्षा घ्यायची, आत्मकल्याण करायचं. बस तिकडे चालला गेला. त्या मुनीजवळ जाऊन त्यांनी नमस्ते केला. हे प्रभू, हे त्रिकाल पूज्य, हे प्रभू, आपलं पोट जे आहे ते त्रैलोक्य पूज्य पद आहे. भाऊ प्रभू नमोस्तु. मग ते नमस्ते करतो, म्हणतो मला दीक्षा द्या, मला आत्मा. ते म्हणतात, अरे बा जीवा, हे हंसत्मन, तुझं आयुष्य फक्त 3 दिवसाचं राहिले. काय सांगितलं त्याने? त्या मुनिराजाने अवधी ज्ञानाचे धारक होते, त्यांनी सांगितलं तुझं आयुष्य आता 3 दिवसाचं राहिलंय बघ. मग ते बोल, हो. लगेच ते बोलले, जातो आता. मग ते लोक जंगलात गेला. जंगलात जाताना पण ते रक्त सारखं पडत होतं, एवढं. तिथं जाऊन ते ध्यानात काय सर्ग धारण करून ध्यानामध्ये मग्न झाले. मग त्यांनी पूर्वभावामध्ये आपल्या भाऊजीला लाथ मारली होती. तिनं म्हणली, मी आता अबला आहे, मी तुझं काय करायचं शकत नाही, पण भवांतरामध्ये तुला पाहीन, असं निदान केलेलं असतं. म्हणून ते भवांतरामध्ये जन्म घेत कोल्हीन झालेली असते हो, सियारीन. तिची 2 बच्चे असतात. ते रक्त चाटत त्या महाराजाजवळ येते. आणि त्या दोघांचा निमित्त संबंध असा निर्माण होतो. त्यानं बघितलं त्याला भयंकर क्रोध आला. आणि क्रोध आल्यानंतर तिनं काय केलं, ज्या पायाने त्याला लात मारली होती ना, त्या पायाला त्यानं खायला सुरुवात केली.
आणि हळूहळू तिचे ते 2 बच्चे त्यांनी पण चालू केलं. असं करत 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 तिनं प्रथम पायापर्यंत आली, पुन्हा इथपर्यंत आली, मांडीपर्यंत आली. असं 3 दिवसच खात खात पोटापर्यंत आली. मग पोटापर्यंत आल्यानंतर मग काय झालं, 2 प्रकारची त्यांच्या लेशाचं वर्णन केलं आपलं. कोणती अत्यंत प्रचुर नाही, त्यांची जी आहे वज्रवृषभ नाराज संवनन जे आहे ते 2 प्रकारचं होतं. वज्रवृषभ नाराचं संवनन होतं आणि दुसरं एक संवनन होतं असं. पण उत्तर पुराणाच्या अपेक्षेनं शायद आता माझ्या लक्षात नाही, उत्तर पुराणाच्या अपेक्षेनं वज्रवृषभ नाराचं संवनन होतं आणि ते सर्वार सिद्धीमध्ये गेले. आणि मग हे अवधिज्ञानाने सौधर्मेंद्रांना जाणल्यानंतर तो खाली आला आणि त्यांनी अगोदर त्या कोल्हिणीला अलग केलं आणि ज्या शरीरामध्ये त्यांनी रत्नांतराची प्राप्ती केली होती त्या शरीराची त्यांनी पूजा केली आहे. स्वभाव तो असुची काया रत्नांतरम पवित्रिते. स्वभावाने असुची काय आहे. शरीर कशाला म्हणायचं, जो शीर्यते इति शरीरा, त्याच्यात क्षरण सतत होत राहतं, पुरणगलन होत राहतं, हा त्याचा स्वभाव आहे शरीराचा. मग त्या सौधर्म इंद्राने काय केलं, त्यांना दूर केलं, त्याची पूजा केली आणि त्याचा दहनक्रिया केली. सर्वार सिद्धीमध्ये जाण्याकरता वज्रवृषभ नाराचं संवनन लागतं, 7व्या नरकात जाण्याकरता वज्रवृषभ नाराचं संवनन लागतं आणि मोक्षाला जाण्याकरता पण वज्रवृषभ नाराचं संवनन लागतं. म्हणून एवढा नाजूक त्याचं देखील संवनन वज्रवृषभ नाराचं होतं. हे आर्यनंदी महाराजांनी एकदा मला म्हणाले होते, त्याला पान खाल्ल्यानंतर त्याच्या घशातनं म्हणजे त्याच्या गळ्यातनं पान देखील दिसत होतं लाल, इतकं नाजूक तो होता. सांगायचं तात्पर्य काय, म्हणून एकदा दृढता निर्माण झाली की नाही, मदनमस्त हातीला बांधून ठेवणं शक्य आहे. पण ज्याच्या मनामध्ये संसार शरीर भोग से वैराग्य निर्माण झाले, तो घरात राहत नाही, मग सगळं परद्रव्य म्हणतो. आणि हे केव्हा होईल, 6 द्रव्याचं चिंतन करत 7 तत्वाचं चिंतन केल्यानंतर त्याला हे सगळं. तर ताही सुनो भवी मन थिरान, जो चाहो अपनो कल्याण. अनादिकालापासून हा मोहाचा मद आपण सगळ्यांनी काय केलं, हा मोहाचा मद जो आहे ना, अनादिकालापासून आपण आहे, ह्या मोहामुळंच आपण संसारात आहे. हा अनादी मोह जो आहे तो काढण्याकरता वस्तुनिष्ठ विज्ञान जाणून आपलं स्वरूप जाण्याचं, मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, मी होतो कुठं, मी आता आहे कुठं, मी काय करतो, ते योग्य की अयोग्य, हे सगळा निर्णय आपण केव्हा करू, सम्यक दृष्टी बनल्यानंतर, सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर. सम्यक दर्शन कसं प्राप्त होईल, सम्यक दर्शन जे आहे ते आत्मचिंतन आहे. आचार्य शांताचार्य महाराज काय केलं, बाबांनो, सम्यक दर्शन प्राप्त करण्याकरता तुम्हाला आत्मचिंतन करावं लागेल. ते आत्मचिंतन उत्कृष्ट 6 घडी, 1 घडी 24 मिनिटाची असते म्हणजे 144 मिनिट उत्कृष्ट, मध्यम 4 घडी म्हणजे 96 मिनिट आणि जघन्य 2 घडी म्हणजे 48 मिनिट. कमीत कमी आमचे म्हणणे 10-15 मिनिट तरी चिंतन करा, कमीत कमी 10 मिनिट तरी करा, कमीत कमी 5 मिनिट तरी आत्मचिंतन करा. आत्मचिंतनाने दर्शन मोहण्याचा नाश होतो, सम्यक दर्शन प्राप्त होतं. आणि सम्यक दर्शन प्राप्त झालं की मग आपल्याला लक्षात येतं की मी म्हणजे शरीर नव्हे, शरीरापासून मी भिन्न आहे. हा मोहाचा पगडा अनंतानुबंधीकृत जो आहे, तो अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ आणि मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती, ह्या 7 प्रकृतीचा काय होईल, अनादि मिथ्या दृष्टीला 5च प्रकृतीचा उपशम होतो. आणि मग नंतर अनिवृत्तीकरणच्या चरम समयात, आणि पहिल्या समयात असे 2 मतं आहेत कर्मकांडाच्या अपेक्षेनं, की 3 तुकडे होतात मिथ्यात्वाचे आणि ह्या 7 प्रकृतीचा उपशम होतो. आणि त्या अनादि मिथ्या दृष्टीला प्रथमोपशम सम्यक तो होतं. मग तो म्हणतो, अरे मी ह्या शरीरापासून भिन्न आहे, माझं स्वरूप चैतन्यमय आहे, चेतना हे माझं स्वरूप आहे, ज्ञान दर्शनमय मी आहे, ह्या सगळ्या जीवांचं स्वरूप ज्ञान दर्शनमय आहे. मग सगळ्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये एक प्रकारचे समरसी भाव निर्माण होईल, समता भाव होईल, साम्य भाव होईल. आणि हे होण्याकरता ताही सुनो भवी मन थिरान, जो चाहो अपनो कल्याण. मोह अनादी कालापासून हा मोहाचा मद म्हणजे हे दारू आपण पिली आहे,
हा मोहाविष्ट झालेला मनुष्य काय करत नाही. मोहाविष्ट झालेला मनुष्य भयंकर पाप करतो. आणि हे केव्हा थांबेल? ज्या वेळेला तुम्ही समकीत व्हाल, सम्यक दर्शन प्राप्त कराल, त्यावेळेला मग हे सगळं थांबवून मग तुम्ही स्वरूपाचा विचार कराल. हे विश्व म्हणजे काय? हे विश्व म्हणजे अनंत पदार्थांनी भरलेलं आहे. हे अनंत पदार्थ 6 द्रव्यामध्ये विभागले गेलेले आहेत. हे 6 द्रव्याचं स्वरूप जाणलं जातं. आणि हे सगळे झाल्यावर मी एक जीवद्रव्य आहे, जाणणं पाहणं माझंच काम आहे. हे सगळे जीव माझ्यासारखेच आहेत. हे सगळं विचार केव्हा होईल? समकीत झाल्यानंतर सम्यक दर्शन प्राप्त. म्हणून प्रथम सम्यक दर्शन प्राप्त करा. अनादि मोह जो आहे तो मोह प्रथम काय होईल? तो पुन्हा ह्या स्थावर पर्यायातनं काय होतं? त्रस पर्यायात येतो. पुन्हा विकलेंद्रिय होतो, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पुन्हा संगी असंगी पंचेंद्रियमय येतो, पुन्हा पंचेंद्रिय होतो. बराच काळ त्याचा तिरेंच्यामध्ये जातो. मग त्याची योग्यता निर्माण झाली. ज्याच्या संसाराचा किनारा नजदीक आला, जो निकट भव्य आहे, ज्याचा भव्यत्व भावाचा विभाग झाला, त्याचीच पुन्हा काललब्धी येते, अर्धपोतूल परमार्थ. मग त्याला बुद्धी होते आणि मग तो सम्यक दर्शन प्राप्त करतो. आणि सम्यक दर्शन प्राप्त केली की मग तो काय होतो? हळूहळू हळूहळू पॅसेंजर निघते कोल्हापूरहून दिल्लीला जायला. ती कशी जाते? हळूहळू जाते. हां, आओ गुरुदेव, आओ गुरुदेव, वा. मद पियो अनादि भूलापको मर्मतवान. ये भव्य जीव, यदि तुम अपना कल्याण या अपनी भलाई चाहता हो तो गुरु का उपदेश मन को एकाग्र करके सुनो. अनादिकाल से ये संसारी जीव मोहरूपी मदिरा को पी रहा है और अपने आत्मस्वरूप को भूल रहा है. फिर आत्मस्वरूप का ज्ञान त्याला केव्हा होईल? ज्यावेळेला त्याला सम्यक दर्शन प्राप्त झाले की तो विचार करेल की शरीर मी नव्हे, शरीरापासून मी भिन्न आहे, शरीराचं स्वरूप वेगळं आहे, माझं स्वरूप वेगळं आहे. हे भेद विज्ञान त्याला व्हायला लागतं. आणि भेद विज्ञानावर अभेद दृष्टी जी आहे त्याला म्हणायचं निश्चय सम्यक दर्शन. मग ते आपल्या स्वरूपाचं चिंतन करतात. एकाग्रवर ज्ञानाची जी लीनता आहे त्याला काय म्हणायचं? ध्यान. मग त्याचं आपण नंतर वर्णन करू. तर अशा प्रकारे आपली दुसरी कारिका, रोज एक कारिका घ्यायची, जास्त घ्यायचं नाही. आणि सगळं वर्णन करूयात. तुम्ही सगळेजण आज संख्या जरा रोडावली आहे, पण ठीक आहे. मग कदाचित त्यांना आमचं अजून आवडलंच आहे. हां, बाजार आहे, ठीक आहे. तो लक्षात ठेवा. हे सगळं जे वर्णन आहे शांत रसाने केलेलं असल्यामुळं आपली सगळी कथा आहे संसारातली. आणि ह्याचं वर्णन हे दौलतरामजींनी केलेलं आहे. ही जी छेडाला आहे ती बुद्धजनच्या छेडाल्यावरून त्यांनी ही छेडाला केलेली आहे. पण ही जनमानसामध्ये खूप प्रसिद्धी झाली. इकडे काही नाही, तिकडं तर तोंडी असतं सगळ्यांचं, इतकं पाठ झालेलं आहे. तर हे सगळ्यांनी तुम्ही छेडाला तोंडी पाठ करा, रोजच्या रोज हे करा आणि ते आत्मसात करा. नुसतं म्हणण्याकरता नाही, कळलं का? तर ते आपल्या आत्म्यावर घटवा आणि रोज इथं या, पुरुषार्थ करा आणि ऐका. तुम्हाला काय प्रश्न असतील तर लिहून आणा. मला ऐकायला कमी येतं. लिहून आणलेल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. मला नाही जमलं तर आमच्यापेक्षा ज्यांचं शैवक्षम चांगलं आहे त्यांना उत्तर. आणि पुन्हा तुम्हाला त्याचं तुम्हाला कळेल, आनंद वाटेल. आनंद, आनंद हा आत्म्याचा गुण आहे, अतिंद्रिय आनंद. आणि हे पंचेंद्रिय जो आनंद आहे ना, आणि दुःख हे आत्म्याच्या आनंद गुणाचं वैभविक परिणाम आहे. तर अशा प्रकारे असा हा संसारामध्ये जो मनुष्य अडकला आहे ना, अनादि मोहापासून अडकला आहे. हा मोह केव्हा तुटेल? सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर तुटेल. म्हणून प्रथम काय करायचं? सम्यक दर्शन कसं होईल? आत्मचिंतनानं होईल. मग आत्मचिंतनाकरता काय करावं लागेल? बसावं लागेल, स्वरूप जाणावं लागेल की मी कसा आहे, काय आहे. आणि मग ते चिंतन केलं की तुम्हाला खऱ्या देवगुरुशास्त्रावर अकाट श्रद्धा ठेवायची आणि मग ते व्यवहार सम्यक दर्शन होतं. मग तुम्हाला ती वाटचाल पॅसेंजरमध्ये बसलेल्या काय होईल? जो पथिक आहे ना त्याच्यासारखी होईल. मग झुकू झुकू गाडी निघते. मग एक दिवस कमीत कमी दिल्लीला जाऊन पोहोचू. आजपर्यंत दिल्लीचं तिकीट काढलं होतं, मद्रासच्या गाडीत बसत होतो, त्यामुळं दिल्ली कधी आलीच नाही. आता सम्यक दर्शन प्राप्त झालं की
तिकीट दिल्लीचं असतंय, ट्रेनमध्ये पण बसलेलो असतो दिल्लीच्या, पण गाडी आपली आहे ना झुकू 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 पॅसेंजर असते, पॅसेंजर, ती एक ना एक दिवस दिल्लीला जाईल. जय बोलो 24 भगवान की.